नमस्कार मित्रांनो, रिटेक मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही एक यूट्यूब क्रिएटर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण यूट्यूबने क्रिएटर्ससाठी एक नवीन फीचर लॉन्च केलेलं आहे, ज्यामुळे यूट्यूबरची कमाई आहे ती जास्त होणार आहे. तर कोणतं असं फीचर आहे यूट्यूबने लॉन्च केलेलं आहे ते आपण पाहूयात. तर मित्रांनो, तुम्ही ज्या जीमेल आय डीने तुम्ही यूट्यूब चॅनल क्रिएट केलेलं आहे, त्या जीमेल आय डीवरती तुम्हाला यूट्यूबने एक मेल पाठवलेला आहे. तर हा मेल काय आहे तो आपण पाहूयात. Action requested stand out for potential more earning opportunities. We are launching a new feature that allows you to share channel and audience data to potentially be discovered by advertisers and brands for more earning opportunities like higher revenue ads, brand deals and shopping affiliate offers. यूट्यूबचं म्हणणं आहे की आम्ही एक नवीन फीचर लॉन्च करत आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमचा जो ऑडियन्स डेटा आहे तो जाहिरातदार किंवा ज्या ब्रँड्स कंपन्या आहेत त्यांच्याकडे पाठवायचा आहे, जेणेकरून यूट्यूब क्रिएटरला सुद्धा फायदा होणार आहे आणि ज्या कंपन्या जाहिरातदार किंवा ब्रँड्स कंपन्या आहेत त्यांना सुद्धा इनसाइट शेअरिंग या फीचरचा फायदा होणार आहे. तर या फीचरमुळे क्रिएटरची जी अर्निंग आहे ती जास्त होणार आहे. यामुळे क्रिएटरच्या चॅनलच्या व्हिडिओवरती महागड्या ॲड किंवा ब्रँड डील्स कंपन्या ऑफर करतील. आपण डायरेक्टली पाहूयात की कोणता असा डेटा आहे जो यूट्यूब जाहिरातदार कंपन्या किंवा ब्रँड डील्स कंपन्या त्यांच्याकडे शेअर करणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता चॅनल स्टॅटिस्टिक्स इन्क्लुडिंग नंबर ऑफ सबस्क्रायबर्स, व्ह्यूज, लाईक्स अँड कमेंट्स. तर चॅनल स्टॅटिस्टिक्समध्ये तुमच्या यूट्यूब चॅनलवर किती सबस्क्रायबर आहेत, तुमच्या यूट्यूब चॅनलवरती किती व्ह्यूज येत आहेत, तसेच यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओवरती किती लाईक्स येत आहेत, किती कमेंट्स येत आहेत, काय कमेंट्स येत आहेत. सोबतच ऑडियन्स ब्रेकडाऊन. ऑडियन्स ब्रेकडाऊन म्हणजेच ऑडियन्स जेंडर, म्हणजे तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जेंडर यामध्ये कोण जास्त तुमचे यूट्यूब व्हिडिओ पाहत आहेत, मेल की फिमेल. सोबतच जिओग्राफिक्स, म्हणजे तुमचे यूट्यूबवरती व्हिडिओ जे आहेत ते कोणत्या कंट्रीमधून जास्त पाहिले जात आहेत, भारतातून की भारताबाहेरून. नंतर अँड एज रेंजेस, तर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांचे एज रेंजेस काय आहेत, कोणत्या एज रेंजेस मधल्या व्यक्ती जास्त तुमचे व्हिडिओ पाहत आहेत. अशा पद्धतीने यूट्यूब जो आहे तो तुमचा ऑडियन्स डेटा आहे तो जाहिरातदार कंपन्या किंवा ब्रँड्स कंपन्या आहे यांच्याकडे पाठवेल. जाहिरातदार कंपन्या किंवा ब्रँड डील्स कंपन्या जे आहेत त्यांना सहज त्यांच्या प्रोडक्टला मॅच होणारे क्रिएटर जे आहेत त्यांना शोधण्यात मदत होईल. सोबतच तुमचं यूट्यूब चॅनल हे मोनेटाईज असेल तर यूट्यूब शॉपिंग हे फीचर जर तुमचं इनेबल असेल तर त्यामध्ये टॅग केलेले व्हिडिओज किंवा टॅग केलेल्या व्हिडिओचे व्ह्यूज किंवा टॅग मर्चंट्स, अशा पद्धतीने यूट्यूब तुमचा जो डेटा आहे तो जाहिरातदार कंपन्या किंवा ब्रँड डील्स कंपन्या यांच्याकडे पाठवेल. तर डेटा जो आहे तो तुमचा पर्सनल डेटा अजिबात शेअर केला जाणार नाही, जसे की तुमचा मोबाईल नंबर, तुमची ईमेल आय डी. नंतर रेडी टू गेट स्टार्टेड. टू ॲक्सेस मोर पोटेन्शियल अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज, कन्फर्म युअर चॉईस फॉर चॅनल इनसाइट्स शेअरिंग इन यूट्यूब स्टुडिओ. तर चॅनल इनसाइट शेअरिंग हे फीचर जर तुम्हाला ऑन करायचं असेल तर तुम्ही ऑन करू शकता, जर तुम्हाला ऑफ ठेवायचं असेल तर तुम्ही ऑफ ठेवू शकता. हे तुमच्यावरती अवलंबून आहे. जर तुम्हाला हे फीचर ऑन करायचं असेल तर तुम्ही कन्फर्म युअर चॉईस या ऑप्शनवर क्लिक करू शकता. तर मी ही जी सेटिंग आहे ती ऑलरेडी केलेली आहे. तर तुम्हाला एक्झिट येऊन क्रोम ब्राउझरमध्ये YT स्टुडिओमध्ये यूट्यूब चॅनल ओपन करून सेटिंग ऑन करून दाखवणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सिम्पली तुमच्या फोनमधील जे क्रोम ब्राउझर आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल. इथे तुम्हाला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे studio.youtube.com. studio.youtube.com हे टाईप केल्यानंतर तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर असा इंटरफेस येईल. इथे तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने क्रोम ब्राउझरमध्ये यूट्यूब स्टुडिओ डेस्कटॉप साईटमध्ये ओपन होईल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सर्वात खाली सेटिंगचा आयकॉन पाहायला मिळेल. सेटिंगच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
सेटिंगच्या आयकॉनवर जसं क्लिक कराल असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला चॅनल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. चॅनल या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला 3 ऑप्शन पाहायला मिळतील. बेसिक इन्फो, ॲडव्हान्स सेटिंग्स आणि फीचर एलिजिबिलिटी. तर इथे तुम्हाला ॲडव्हान्स सेटिंग्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ॲडव्हान्स सेटिंग्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला जरासं स्क्रॉल करायचं आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल चॅनल इनसाइट्स शेअरिंग. तर इथे तुम्हाला अलाउस ॲडव्हर्टायझर, ब्रँड्स अँड थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म टू व्ह्यू चॅनल इनसाइट्स फॉर अर्निंग्स ऑपॉर्च्युनिटी या बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायची आहे. नंतर मित्रांनो यूट्यूब तुमच्या चॅनलचा जो इनसाइट शेअरिंग डेटा आहे म्हणजेच ऑडियन्स डेटा आहे किंवा स्टॅटिस्टिक डेटा आहे तो जाहिरातदार कंपन्या किंवा ब्रँड्स डील्स कंपन्या यांच्याकडे पाठवेल. आणि जर तुमचं यूट्यूब कंटेंट हे जाहिरातदार कंपन्यांशी मिळतं जुळतं असेल तर जाहिरातदार कंपन्या ह्या तुमच्या व्हिडिओवरती ॲड लावू शकतात. ब्रँड डील्स कंपन्या या तुम्हाला स्पॉन्सरशिप देखील देऊ शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो चॅनल इनसाइट शेअरिंग हे फीचर जर तुम्ही ऑन केलं तर तुम्हाला यूट्यूबमधून जास्त पैसा कमवता येईल. फीचर जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.